नमस्कार, मी समृद्धी जाधव. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते. अशोक खरात प्रकरणामध्ये आणखी एका व्यक्तीची विकेट पडली असं म्हणावं लागेल. आतापर्यंत या प्रकरणामध्ये अनेक जण अडकलेले होते. अशोक खरात व्यतिरिक्त सुद्धा अनेकांची चौकशी झाली. अनेक जण संशयित आढळलेले आहेत. अनेक राजकीय नेत्यांवरती वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आलेले होते. मात्र आता या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच एक प्रशासकीय व्यक्ती जी आहे ती अडकलेली आहे. अर्थातच उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील असं या व्यक्तीचं नाव आहे. उपजिल्हाधिकारी पदावरती काम करत असलेले अभिजित भांडे पाटील यांचे अशोक खरात बरोबर अतिशय जवळचे संबंध होते. हे यापूर्वी सुद्धा निष्पन्न झालेलं होतं. जेव्हा त्यांचे हे संबंध प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झालेले होते, लक्षात आलेले होते, त्याच वेळी त्यांची बदली झालेली होती. मात्र केवळ बदली करून चालणार नाही. ज्या पद्धतीचे त्यांचे अशोक खरात बरोबरचे संबंध आहेत या सगळ्यामध्ये त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशी मागणी होत होती. काही दिवसांपूर्वी स्वतः सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुद्धा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली होती आणि त्यांची भेट घेऊन भांडे पाटील यांचं निलंबन का झालेलं नाहीये याची विचारणा केलेली होती. त्यानंतर मात्र काही वेळापूर्वीच अभिजित भांडे पाटील यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत. खुद्द बावनकुळेंनी याविषयीची माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार प्राथमिकदृष्ट्या या सगळ्या प्रकरणाचा जर एकंदरीत तपास केला तर त्यामध्ये अभिजित भांडे पाटील हे दोषी आढळतात. त्यामुळे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई केलेली आहे. या प्रकरणात संपूर्ण चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर हा कारवाईचा बडगा असाच असणार आहे. त्यांना पुन्हा सेवेमध्ये रुजू केलं जाणार नाहीये. जेव्हा या प्रकरणाचा जर अंतिम निकाल लागला आणि तर या प्रकरणामध्ये अभिजित भांडे पाटील हे निर्दोष समजा आढळलेच तर मग पुढे त्यांची सेवा जी आहे ती कार्यरत राहील किंवा नोकरीमध्ये त्यांना पुन्हा एकदा घेतलं जाईल. मात्र अभिजित भांडे पाटील आणि अशोक खरात यांचे संबंध मुळात नेमके काय होते तर या दोघांचे सुद्धा आर्थिक संबंध असल्याचं दिसून आलेलं आहे. आतापर्यंत अनेकांचे संबंध अशोक खरात बरोबर आढळलेत पण ते आध्यात्मिक आहेत किंवा धार्मिक आहेत असं वेळोवेळी म्हटलं गेलेलं होतं. या प्रकरणामध्ये मात्र अजिबातही आध्यात्मिक धार्मिक असे कुठलेही संबंध नाहीयेत. जे संबंध आहेत ते थेटपणे आर्थिक संबंध आहेत. अभिजित भांडे पाटील यांची जी पत्नी आहे तिच्या नावे आणि अशोक खरातची मुलगी सृष्टी हिच्या नावे पाथर्डी मधली एक जमीन आहे. जवळपास 40 एकरांची ही सगळी जमीन आहे. या 40 एकर जमिनीचा सगळा जो व्यवहार झालाय तो या दोघींच्या नावे झालेला आहे. म्हणजेच या दोघी या जमिनीमध्ये पार्टनर्स आहेत आणि हे केवळ इतकंच नसू शकतं. कदाचित या दोघांचे आर्थिक जे काही संबंध आहेत हे यापेक्षा सुद्धा मोठे असू शकतात किंवा अभिजित भांडे पाटील यांनी त्यांची प्रशासकीय ताकद वापरत याच अशोक खरातला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मदतही केलेली असू शकते. त्यामुळे या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती आता निलंबनाची थेटपणे कारवाई करण्यात आलेली आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ते SRM मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून या पदावरती ते काम करत होते. जेव्हा त्यांच्यावरती या सगळ्या आरोप जे आहेत ते झाले किंवा टीका झालेल्या होत्या त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा महसूलमध्ये वळवण्यात आलेलं होतं. तिकडे त्यांची बदली केलेली होती. आता मात्र थेटपणे निलंबनाचे आदेश आलेले आहेत. आतापर्यंत जर आपण बघितलं तर भांडे पाटील आणि अशोक खरात या दोघांमध्ये तब्बल 143 फोन कॉल झालेत आणि हे फोन कॉल जे आहेत ते 11 ते 12 महिन्यांच्या गॅप मध्ये इतके मोठे म्हणजे जवळपास वर्षभरामध्ये एवढे जास्त फोन कॉल झालेले आहेत. यापैकी 83 इनकमिंग आहेत तर 60 आउटगोईंग कॉल्स आहेत. या व्यतिरिक्त जर आपण पाहायला गेलो तर तब्बल 2 तास 10 मिनिटांपर्यंत या दोघांचंही संभाषण झालेलं आहे. सगळ्यात मोठा जो फोन कॉल आहे तो तब्बल 11 मिनिटांचा आहे. त्यामुळे अशोक खरात आणि अभिजित भांडे पाटील यांचे संबंध इथपर्यंतच आहेत की इथून पुढचे सुद्धा आहेत हे सगळं जाणून घेण्यासाठी संपूर्ण चौकशी निपक्षपाती पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणूनच अभिजित भांडे पाटील यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. इथून पुढच्या सगळ्या चौकशीच्या दरम्यान त्यांना सेवेमध्ये घेतलं जाणार नाहीये आणि कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये आता SIT तर तपास करतच आहे आणि इव्हन बावनकुळे असं सुद्धा म्हटलेले आहेत की जेव्हा SITचा अंतिम निकाल समोर येईल किंवा रिपोर्ट समोर येईल या अंतिम अहवालामध्ये जर अभिजित भांडे पाटील यांच्या विषयी आणखी काही गोष्टी संशयास्पद किंवा त्यांच्यावरती जर कुठले दोष ठेवण्यात आले ते जर कशामध्ये दोषी आढळले तर यापेक्षा सुद्धा गंभीर स्वरूपाची कारवाई त्यांच्यावरती होऊ शकते. प्रशासकीय अधिकाऱ्यावर झालेली ही या प्रकरणामधली पहिलीच कारवाई आहे. पण हे इथपर्यंतच नसणार आहे. या प्रकरणाची पाळंमुळं जास्त खोलवर रुजलेली असू शकतात. केवळ अभिजित भांडे पाटील हे एकटे नाहीत तर आणखीन सुद्धा अधिकारी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकतात असा दाट संशय आहे.
आणि त्यामुळेच या सगळ्याचाच आता चौकशी आणि तपास एकंदरीत सुरू असलेला पाहायला मिळतोय. अभिजित भांडे पाटील यांचं निलंबन तर झालेलं आहे, मात्र आणखी काही प्रशासकीय अधिकारी सुद्धा या सगळ्यामध्ये अडकतायत का, आणि भांडे पाटील त्याचबरोबर अशोक खरात या दोघांचे आणखी या एका जमिनीच्या व्यतिरिक्त सुद्धा नेमके कुठल्या पद्धतीचे संबंध आहेत, आणखी काय काय व्यवहार आहेत, यांच्या कुठे कुठे एकत्र प्रॉपर्टीज वगैरे आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट आहेत, हे सगळं सुद्धा पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येणार आहे आणि कदाचित आणखी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावं सुद्धा या सगळ्यामध्ये समोर येऊ शकतात. त्यामुळे आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी कारवाई आहे असंच म्हणावं लागेल. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.